नाशिक शहरामध्ये कालच्या दंगलीनंतर आज तणावपूर्ण शांतता। पालकमंत्री दादा भुसेंनी आज बोलावली तातडीची बैठक। दोन्ही बाजूच्या गटांवर गुन्हे दाखल। रामगिरी महाराजांचं मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य। संभाजीनगर आणि अहमदनगरमध्ये पडसाद। 2 ठिकाणी गुन्हे दाखल होऊनही रामगिरी महाराज वक्तव्यावर ठाम। वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांचा मुख्यमंत्र्यांकडून संत असा उल्लेख। गिरीश महाजन आणि सुजय विखे पाटलांचाही रामगिरी महाराजांना साष्टांग दंडवत। पुण्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचा आज राज्यस्तरीय शुभारंभ। एका क्लिकवर जमा होणार 1 कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात 3000 रुपये। लाडकी बहीण योजनेचा आज पुण्याच्या बालेवाडीमध्ये भव्य सोहळा। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक 24 तासांसाठी राहणार बंद। मी उत्पन्नाची कागदपत्र घेऊन येते, तुम्हीही आणा। अंजली दमानियांचं अजित पवारांना थेट आव्हान। भाजपचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार आज ठरणार। राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची आज बैठक। अमित शहा, जेपी नड्डांसह सर्व राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार। महाराष्ट्रात दिवाळीनंतर विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता। गणेशोत्सव, दिवाळी आणि पितृपक्ष असल्याने अजून तारीख जाहीर नाही। निवडणूक आयोगाची माहिती। आणि कोलकात्यातील महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनचा 24 तास देशव्यापी संप, तर विविध संघटनांचा जंतर मंतरवर मोर्चा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।